नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज मी गुरुनाथ सामंत यांच्या प्लीज या कविता संग्रहातली नाईलाज ही कविता वाचणार आहे। गुरुनाथ सामंत यांचा कविता संग्रह आहे प्लीज। तर त्यातली मी नाईलाज ही कविता वाचतोय। कविता अशी आहे, तुझी कविता वाचल्यावर तू जेवढा उग्र हिंस्र वाटतोस तेवढा प्रत्यक्षात वाटत नाहीस। खरं कोणतं? खरं दोन्ही। कपडे काढून फिरलो तर तुम्ही मला दगड माराल, वेडा वेडा म्हणून खराच वेडा कराल। तेव्हा फक्त कवितेतून नागड्याने फिरतो आणि तुम्ही आखून दिलेली सभ्यतेची लक्ष्मण रेषा न ओलांडण्याचा प्रयत्न करतो। माझ्यात एक नरसिंह अखंड गुरगुरत असतो। तोच कधीतरी संधिकाळी तुम्ही लादलेल्या सर्व अटीतली फट शोधून मला फाडून कवितेतून प्रकटतो। काय करू? नाईलाज आहे माझा। प्रत्यक्षाला जर तुम्ही खरं रूप मानत असाल तर माझ्या विरूपाला कृपया सामोरे येऊ नका। ही कवीची लोकांना विनंती आहे का धमकी आहे ते तुम्ही ठरवा। कवी बरोबर खूप शांत दिसत असला तरी आतमधून त्याचं खूप काहीतरी असं बिनसलेलं असतं, खदखदत असतो। त्याचं एक उत्तम उदाहरण आहे ही कविता नाईलाज। पुन्हा एकदा ऐका ही कविता। गुरुनाथ सामंत माझे आवडते कवी आहेत आणि त्यांच्या मी कविता सध्या वाचतोय। तर पुन्हा एकदा त्यांच्या एका नवीन कवितेच्या निमित्ताने भेटूयात लवकरच। तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा, बाय।